सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मी आज बनवला आहे रव्याचा उपमा. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा उपमा आहे, नक्की बनवून बघा. रवा चांगला भाजून घ्यायचा, बारीक रवा आहे बघा. चांगला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा. तेल टाकलं आहे थोडंसं मी. हे बघा, तांबूस रंगाचा होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे चांगला. हे बघा, आपला कलर चेंज झालेला दिसतोय चांगलाच. हे बघा, चांगला भाजून झाला आहे, काढून घेतलं आहे. आता फोडणी देऊया आपण. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची सगळं टाकून एकत्रित चांगलं परतून घेतले मी. चवीला उत्तम लागतो उपमा हा. शेंगदाणे, थोडंसं मीठ टाकले. कांद्यामध्येच मीठ टाकायचं. हे बघा, जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं. चांगलं परतून झाले. टोमॅटो टाकायचा, छान परतून घ्यायचं. हे बघा, कलर चेंज झालेला दिसतोय. तरी पण आपले ग्रीन पीस आहे ते टाकायचे. मुलांना पण आवडतो हा उपमा. चांगलं परतून झाल्याच्या नंतर पाणी टाकायचे. बघा, पाणी टाकले मी. बटाट्याचा किस मी करून ठेवला होता, स्वच्छ धुवून ठेवला होता, तो आता त्यात टाकायचे आपल्याला पाण्यामध्ये. हे बघा, मी टाकलं आहे वरतून त्यात पाण्यामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपल्याला थोडा थोडा त्यात रवा टाकायचा आहे. हे बघा, हे मीडियम गॅसवरच टाकायचं आहे रवा. एकदम फास्ट गॅस करायचा नाही, एकदम बारीक पण करायचा नाही. हे बघा, 2 मिनटं झाकण टाकून ठेवायचे. हे बघा, काढून घेतले, झाकण ठेवले. बघा, मी एक वाफ आणायची, कोथिंबीर टाकायची, झाला आपला उपमा. अतिशय पटकन होतोय. थोडंसं तेल टाकायचं वरतून. पटकन होतोय, काही वेळ लागत नाही बनवायला. सकाळच्या नाश्त्याला नक्की बनवून बघा तुम्ही, किंवा मुलांना डब्याला द्यायचं असेल तरी छानच आहे. तर तुम्हाला कसा वाटला उपमा नक्की सांगा. थँक्यू.